देश-विदेशात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या घुगुसमध्ये आता नागरिकांचा संयम संपत चालला आहे. दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाची उदासीनता पाहता अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून निर्णायक लढा देण्याचा इशारा दिला आहे. घुग्गुस बचाव संघर्ष समिती तसेच सोच फाउंडेशन, डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आणि व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 7 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता चलो नगर परिषद या जोरदार आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. घुग्गुस शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत या आंदोलनात सहभागी व्हावे, एकजूट दाखवावी आणि प्रशासनाला जागे करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यहाँ जो प्रदूषण का स्तर बढ़ा है, ये प्रदूषण की जो लड़ाई है ये आज शुरू हुई नहीं है. ये बहुत सालों से हम प्रदूषण के मुद्दों को उठाते आ रहे हैं, पर इस समय जो प्रदूषण का स्तर बढ़ा है ये भयानक स्थिति ले रहा है और बीमारियों के स्वरूप में बहुत सारी चीज़ें निकल के आ रही है, जिसके कारण एक निर्णय लिया गया है कि नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, और जब लड़ना है तो डरना क्या और डरना है तो लड़ना भी. तो हमने एक निर्णय लिया है कि इस बार एक मौका और प्रशासन को दिया जाएगा और जिसके बाद अगर हमको हल निकलते नहीं दिखाई देगा तो कहीं ना कहीं अपनी निर्णायक भूमिका हम लोग पाएंगे. आपण इथे वायू प्रदूषणावरती बोलण्यासाठी सगळेजण आले आहोत. यापूर्वी सुद्धा आपण प्रशासनाला निवेदन दिलं होतं, पण त्यावरती काहीच कारवाई झाली नाही. आज नागरिक सुस्त तिथे प्रशासन मस्त याची प्रचिती आपल्याला येऊन राहिली आहे. रोडची माती अर्ध्या किलोमीटरवरती एक ट्रॅक्टर भरेल एवढी माती आज जमा आहे, पण कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. ओपन प्लॉट झाले, ओपन प्लॉट आज कचरा संकलनाचे ठिकाण बनलेले आहे. त्यानंतर इथले जो औद्योगिकरण आहे, औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन राहिलं आहे आणि त्याचमुळे बऱ्याच प्रमाणात म्हणजे जे पूर्वी रुग्ण त्यात वाढ झालेली आहे, त्यामध्ये श्वसनाचे रोग, कर्करोग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आज या घुग्गुस शहरामध्ये गृहिणीचे म्हणजे घरगुती जे चिप्स बनवण्याचे उद्योग होते, त्यानंतर घरगुती जे सगळे उद्योग गृहिणी बनवत होत्या ते आज सगळे काही बंद झाले आहे. त्याचबरोबर आज कपडे धुवून वाळवायचे की नाही ते सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे कपडे धुवून वाळवायचे आणि परत तेच धुवायचे अशी परिस्थिती इथे उत्पन्न झालेली आहे. इथे बाहेर निघून फिरणं किंवा शाळेत मुलांना सोडणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे. रोडचं प्रदूषण तर फारच जास्त आहे आणि त्याचसाठी आम्ही येत्या मंगळवारला परत एकदा प्रशासनाला निवेदन देण्याकरता सर्व मिळून आम्ही नगर परिषद घुग्गुसला जाणार आहोत.